शासनाने चुकीच्या माहितीच्या आधारे जो मापसू अमेंडमेंट ॲक्ट 2023 ला आणला होता, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की 5000 पशुमागे एक पशुवैद्यक पाहिजे। आणि जसं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या महाराष्ट्रातील पशुधनाची संख्या आहे 3,30,00,000 आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लागतात पशुवैद्यक 6,600 आणि मग परंतु आपल्यात MSVCच्या रजिस्ट्रेशननुसार आपल्याकडे 11,100 पशुवैद्यक अवेलेबल आहेत। जवळजवळ डबलच्या संख्येने पशुवैद्यक अवेलेबल आहेत। तर मग तुम्ही खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय कशासाठी काढत आहात? आणि दुसरा मुद्दा म्हणजे शासनाने तूर्तता 3 पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिलेली आहे शासकीय, तर ती अगोदर चालू करा आणि तिथून पशुवैद्यक तुम्ही पशुवैद्यक बाहेर पाडा आणि तिथून पशुवैद्यकांची संख्या तुम्ही कमतरता तिथून भरून काढा। आणि चालूला जे 5 शासकीय महाविद्यालय आहेत तूर्तता शासनाने दिलेले, त्याच्यामध्ये तुम्ही स्टाफ वाढवा आणि तिथं एंट्री कॅपॅसिटी वाढवा आणि तिथून तुम्ही पशुवैद्यक बाहेर पडतील। आणि तूर्तता आता या डिसेंबरमध्ये 300 पशुवैद्यकांची बॅच अजून एक बाहेर पडते। तर म्हणजे असे भरपूर पशुवैद्यक आपल्याकडे अवेलेबल आहेत रजिस्टर। तर मग तुम्ही खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय कशासाठी काढत आहात असं आमचं शासन आहे। आणि शासनाला अजून एक निवेदन आहे की त्यांनी जो मापसू अमेंडमेंट ॲक्ट आणलेला आहे 2023 ला, तो चुकीच्या माहितीच्या आधारे आलेला आहे, तो त्यांनी रद्द करावा अशी आमची शासनाला विनंती आहे। माझे नाव नागनाथ सुभाष केदार, कॉलेज ऑफ वेटनरी ॲनिमल सायन्स, उदगीर।